नमस्कार. मी सौ मीनल ओक नेने. भाग दुसरा. आपण स्वामी सत्यानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या अ सिस्टमॅटिक कोर्स इन द एन्शंट तांत्रिक टेक्निक्स ऑफ योग अँड क्रिया या पुस्तकाची ओळख करून घेत आहोत. योग कशासाठी? योग शिकण्याचे तुमचे उद्दिष्ट काहीही असले तरी आळस झटकून आणि पूर्वग्रहांवर मात करून तुम्ही योग शिकायला तयार झालात ही कौतुकास्पद गोष्ट आहे. तुम्ही तुमचा इगो बाजूला ठेवून आणि कोरी पाटी घेऊन जर इथे आलात तर या पुस्तकाचा, ग्रंथाचा तुम्हाला संपूर्ण फायदा मिळेल. कोणाला सुदृढ शरीर हवे असेल, कोणाला शारीरिक आजार बरा करायचा असेल, घरातील व्यक्ती, नातेवाईक यांच्याबरोबरचे संबंध सुधारायचे असतील, कदाचित तुम्ही योग काय आहे हे जाणून घ्यायला योग शिकत असाल. कारण काहीही असो, तुम्हाला योग करायला लागल्यावर मानसिक शांतता लाभेल, एकाग्रता वाढेल, इच्छाशक्ती वाढेल. तुम्ही स्वतःला जास्त चांगल्या प्रकारे ओळखू शकाल आणि अर्थातच दुसऱ्या व्यक्तीला जास्त चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल. तुमच्यामध्ये अंतर्बाह्य बदल घडून येईल आणि तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक चांगल्या प्रकारे विकसित होईल. तुमच्या जाणीवेच्या कक्षा रुंदावतील. मात्र यासाठी खुल्या आणि स्वच्छ मनाने योगमार्गावर वाटचाल करावी लागेल. हे सर्व मिळवण्यासाठी तुमचा रोजचा सराव आणि हळूहळू पायरीने पद्धतशीरपणे केलेले प्रयत्न अत्यावश्यक आहेत. तुमच्या बाहेरील वातावरणात आणि मनात काय चाललंय हे कळण्यासाठीची संवेदना आणि जाणीव फक्त योग मार्गानेच विकसित होऊ शकते. यात समजावून सांगितलेल्या आसनांमुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य मिळेल, प्राणायामामुळे श्वसनसंस्था सुधारेल, तसेच विचारांची सुस्पष्टता जाणवेल, ध्यानामुळे तुम्ही तुमच्या मनाचा शोध घेऊ शकाल आणि अंतर्मनातील काही प्रश्न सोडवू शकाल. योगाचा मार्ग अनुसरून तुमच्या आयुष्याची वाटचाल अधिक आनंददायक, समाधानदायक आणि अर्थपूर्ण व्हावी हा या पुस्तकाचा उद्देश आहे. स्वामी सत्यानंद सरस्वती म्हणतात, योगशास्त्र ही एक पुराणकथा नव्हे, तो आपल्याला मिळालेला अमूल्य असा वारसा आहे. योगाभ्यास ही आजची गरज आहे आणि उद्याची संस्कृती त्यामुळेच टिकणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा मंत्र आहे हळूहळू आणि नियमित दिलेल्या क्रमानेच सराव करणे. मी स्वतः याचा अनुभव घेते आहे आणि मला जसा फायदा झाला तसा आपल्या सगळ्यांना होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना. हरिओम तत्सत. उद्याच्या भागात आपण काही योगासने करूया. धन्यवाद.